सुप्रभात आणि नमस्कार. रिडेव्हलपमेंट ही एकांकिका आथश्री बाणेर बी बिल्डिंगमधल्या पानसे काकांनी लिहिली आहे आणि ही आमची स्वलिखित आहे असं म्हणायला हरकत नाही. लवकरच सुरू करतोय रिडेव्हलपमेंट. नमस्कार. अथश्री बाणेर बी बिल्डिंग सादर करीत आहे रिडेव्हलपमेंट. लेखन प्रकाश पानसे, दिग्दर्शन अश्विनी अंबिके, LED सहाय्य स्मिता सरदेसाई, संगीत राघवेंद्र जेरे, अथर्व निंबर्गी. रिडेव्हलपमेंट. सौख्यनिवास चाळीतल्या चाळकऱ्यांचं, त्यांच्या विचारांचं, त्यांच्या चाळीचं, त्यांचं आयुष्य बदलून टाकणारं रिडेव्हलपमेंट. सुप्रभात. सुप्रभात नाना. अहो मी इथे गॅलरीत आहे. या या. सकाळी गॅलरीत काय प्रसन्न वाटतं नाही? हो नाना, माझी दिवसाची सुरुवातच सूर्याला वंदन करून आणि या वास्तुदेवतेचे आभार मानून होते. तुम्हाला सांगतो नाना, आज जी माझी संसारात भरभराट झाली ना, ती या सौख्यनिवास चाळीमुळे असं अगदी मला मनापासून वाटतं. अगदी माझ्या मनातल्या भावना बोललात तो. नाना, उन्हा वर यायला लागलीत. आपण आज जाऊन बसूया का? माई. आले आले. ओ माई, हो चहाचा आधण वाढवा. हो. अरे, मी तुम्हाला सांगणार चहाचा आधण वाढवा, तुम्ही चहा घेऊन हजर. अहो रोजच आहे. सकाळ झाली की नाना चहा प्यायला येणार. घ्या. अहो बाई, मी काही चहा प्यायला येत नाही. मी येतो वर्तमानपत्र वाचायला आणि त्याहीपेक्षा भाऊंची गप्पा मारायला. पण तुम्हाला वाटत असेल तो उद्या फक्त उशिरा येत जाईल. म्हणजे तुमचा पेपरही वाचून झाला असेल, तो चहाही झाला असेल. नाही हो नाना, तुम्ही नेहमीप्रमाणे येत जा चहा प्यायला. मी काय विचारते नाना, तुम्ही मराठी वृत्तपत्र बंद केलं की काय? काटकसर म्हणून? नाही हो, आमच्या मुलाने सुनीतने त्याचं म्हणणं वर्तमानपत्र इंटरनेटवर वाचायचं असतं. पण आम्ही जुन्या जमातली माणसं, हातात वर्तमानपत्र आल्याशिवाय दिवस चांगलं जात नाही. आणि वर्तमानपत्राला जो जिवंतपणा आहे तो इंटरनेटला कुठे आहे? लाख बोललात नाना. अहो, मराठी वृत्तपत्र जो जिव्हाळा आहे ना, तो इंग्लिश न्यूजपेपरमध्ये नाही. नाना, त्या रविवारच्या पुरवणीतला लेख वाचलात का? कुठला? अहो तो हो, मराठी भाषेपुढील आव्हाने. चालू द्या तुमचं. ज्यांच्या पुढील आव्हानं त्यांच्या पुढील प्रश्न. आम्हा बायकांना दिसतात
की फक्त सकाळची कामं. हो, माईना मी आलेला आवडत नाही का इथे? नाही हो नाना, तसं काही नाहीये. तिचा फटकळ स्वभाव तुम्हाला माहितीये ना, पण तिच्या मनात नसतं तसं काही. माहिती आहे हो, त्यांचं आयुष्य गेलं सोसायटीत, त्या स्वतःचा फ्लॅट, त्यामुळे चाळ संस्कृतीशी मिळवून गेला वेळ लागला असेल. नाही हो नाना, तशी चाळ संस्कृती अगदी मनापासून रमली ती. अरे, मी बोलत काय बसलोय? तिला घेऊन डॉक्टरांच्याकडे जायचं आहे. म्हणजे अहो मग बोलला नाहीत ते? अहो, काळजी करण्यासारखं काही नाहीये, फक्त एकदा दाखवलं म्हणजे काळजी करायचं कारण नाही. नाना, मी असं करतो, मी गाडी आणि ड्रायव्हर पाठवून देतो माझा. अहो, जवळच जायचं आहे, जाऊ हळूहळू. अहो चालू नाना, अहो पाठवू का मग? कळवतो बरं, तब्येतीविषयी तरी कळवा. कळवतो. काय माणूस आहे. भाऊ, तुमचा चहा झाला का? अगं आत्ताच झाला. पण हे काय, राजेश उठला नाही अजून? हे सकाळीच उठून बाहेर गेले. छान छान. माई, काय हो? मी जरा बाहेर जाऊन येतोय. काय आणायचंय बाजारातनं? हो, परवा मी तुम्हाला बोलले होते ना, आज आई येणार आहे, तर तिच्यासाठी काहीतरी फळं घेऊन या. अरे वा, आई साहेब येत आहेत का? तरीच कळी खुललेली दिसते. मी येतो थोड्याच वेळात. हो. सोनाली, राजेश काय करतोय ग? हो, हे आहेत कुठे घरात? सकाळीच बाहेर गेले. या मुलाचं काय चाललंय ना, मला काही कळत नाही. लग्न झालंय पण अजून संसारात स्थिरावला नाही ग. अहो माई, ह्यांना ना स्वतःचा व्यवसाय करायचा आहे, त्याचसाठी कोणाला तरी भेटायला गेली असणार आज. मला कळतंय ग, मला त्याची धडपड पण दिसतेय, पण त्याला घरून सपोर्ट हवा ना. पण सोनाली, तू मात्र त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहा. अहो माई, मी आहेच त्यांच्या बरोबर, आणि भाऊ जरी काही बोलत नसले तरी ह्यांनी व्यवसाय करायला भाऊंचा अजिबात विरोध नसणार. आणि जेव्हा वेळ येईल ना, तेव्हा ते त्यांच्या पाठीशी नक्की उभे राहतील. बघाच तू. देव करो आणि तसंच होऊ दे रे बाबा. हा बघाला 100 वर्ष आयुष्य आहे बाई तुला. सोना, मी तुम्हाला म्हणत होतो ना व्यवसाय करणार म्हणून, तो दिवस आज आला आहे. अरे कुठला व्यवसाय, कुणाबरोबर, भांडवलाचं काय? आणि तुला भाऊंचा स्वभाव माहितीये ना. किती प्रश्न. थांब थांब, भाऊ कुठे आहेत? भाऊ, अहो भाऊ. भाऊ बाहेर गेले, थोड्या वेळात येतील. मग मी भाऊंना अगोदर सांगेन, त्यांना नक्की आवडेल माझी आयडिया. सॉरी, खुश दिसते नाही आज. असं वाटतंय. देव करो आणि त्याचं स्वप्न पुरं होऊ दे. तर भाऊ, असं प्रपोजल आहे, मला तरी खूप प्रॉमिसिंग वाटतंय. आणि निलेश भाईंना पण. पण निलेश भाई? निलेश भाई माझे बिझनेस पार्टनर, त्यांना कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री मधला खूप अनुभव आहे. ते म्हणाले या प्रोजेक्ट मध्ये खूप प्रॉफिट दिसतंय. मला म्हणाले राजेश भाई चोकस. भाऊ, તમે શું લાગે છે? काय? तुम्हाला कसं वाटतंय भाऊ? श्रीहरी श्रीहरी. राजेश, अरे एका दिवसामध्ये त्या व्यापाऱ्याची भाषा शिकलास की? अरे तू उभा का, बस ना. पण तुम्हाला कसं वाटतंय भाऊ प्रपोजल? तर तुला आपल्या चाळीच्या जागी तुला आणि निलेश भाईंना मिळून एक टॉवर उभं करायचं आहे, बरोबर? भाऊ, आपल्याला सध्याच्या FSIच्या 6 पट FSI मिळणार आहे. निलेश भाई सर्व चौकशी करून आले म्युन्सिपाल्टी. असं का? अरे वा. आणि त्यांची म्युन्सिपाल्टीमध्ये वरपर्यंत ओळख आहे. आपलं काही काम अडलं तर ते पटवणार. श्रीहरी श्रीहरी. बरोबर आहे. धंदा म्हटला की हे आलंच. होय की नाही सोनाली? अगदी खरं आहे. माई, अगं निलेश भाई असताना आपल्याला काळजी कशाला? चला तर माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना. सहकारी? सहकारी नाही म्हणजे यांचे भाडे करू.
पण भाऊ त्यांना सहकारी म्हणतात आणि ते येतात सतत तक्रारी घेऊन म्हणे सहकारी. माई ते नुसते भाडे करून आहेत हा, ते आपले इतक्या वर्षाचे संगाती आहेत. असो तर आता माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना आत्ता आहे त्याच्या चौपट जागा मिळणार आणि दुसरं म्हणजे मुलांना खेळण्यासाठी अधिक मोठं अंगण मिळणार. भाऊ असं आहे की जो वाढीव FS आहे बर त्यातला थोडा हिस्सा वापरून सध्याच्या भाडे करून करता आपण बिल्डिंग बांधणार आणि बाकीच्या FSRनी तिथे टॉवर उभारणार ज्याच्यामध्ये सर्व सोयी असणार, स्विमिंग पूल, जिम. हे बघ हे तुझं असलं थोडा हिस्सा जास्ती हिस्सा असली हिशोबाची भाषा मला नाही समजत रे. जरा मला समजेल अशा भाषेत सांगशील? भाऊ या चाळीत फक्त आपल्याजवळ 4 खोल्या आहेत, बाकी सर्वांजवळ 2 खोल्यांची जागा आहे. त्यांचा एरिया आहे 280 स्क्वेअर. त्याऐवजी आपण त्यांना 350 स्क्वेअर फीट म्हणजे 70 स्क्वेअर फीट 25% जास्त जागा मोफत देणार आहोत. अरे काय सांगतोयस काय? दुसऱ्या शेजारच्या बिल्डरनी ना फक्त 12% जागा जास्ती दिली. अहो माई शासनाच्या नवीन नियमाप्रमाणे प्रत्येक सदस्याला सेल्फ कंटेंट आणि 350 फूट मिळायला पाहिजे असा नियमच आहे. हो आपण तो नियम पाळणारच आहोत. म्हणजे प्रत्येकाला घरात स्वतंत्र संडास बाथरूम होय मिळणार. माई. चांगलंय. आणि त्याशिवाय त्यांना यापुढे आपल्या फ्लॅटचे मालक असणार, भाडे करू नव्हे. म्हणजे लॉटरीच लागली त्यांची. लॉटरी कुणाची? निलेश भाईंची ना? नाही हो, आपल्या भाडेकरूंची. प्रत्येक बाईचं एक स्वप्न असतं, स्वतःचं छोटंसं का होईना हक्काचं घर असावं. हो की नाही सोनाली? अगदी खरंय माई तुमचं. स्वतःचा संसार, स्वतःचं घर हे प्रत्येक बाईचं स्वप्नच नव्हे तर विश्वही असतं. राजेश तू अगदी पुण्याचं काम करतोय तो. भाऊ ना आज तुझा अभिमान वाटेल. श्रीहरी श्रीहरी. चला तर मग माझ्या 24 बिराड करून आता यापुढे नवीन शेजार मिळणार. तर भाऊ आपण एकाच कंपाऊंड मध्ये असणार पण वेगळ्या वेगळ्या. म्हणजे निलेश भाई म्हणाले आपण सध्याच्या भाडे करून करता एक इमारत आणि नवीन सदस्यांकरता दुसरा टावर उभा. मी म्हटलं की मी भाऊंशी चर्चा करतो आणि मग तुम्हाला सांगू. हो चर्चा तर करायलाच पाहिजे. माई काय हो? मी असं करतो, माझे एक पाटील म्हणून मित्र आहेत त्यांना जरा मी भेटून येतो. अहो तुमच्या बरोबर कॉलेजमध्ये होते ते का? बरं का राजेश, म्युन्सिपल ऑफिस मधनं चीफ इंजिनियर म्हणून निवृत्त झाले. आज बरेच दिवसांनी भेटायला चाललाय. माई, सगळं आल्यावर सविस्तर सांगतो. आता निघू मी? हो मी आलोच तासावर. या या. सोनाली माई भाऊ पाटील काकांना भेटायला चालले म्हणजे माझं प्रपोजल त्यांना मान्य आहे. भाऊ होतील तयार नाही माई? तुम्हाला काय वाटतं? भाऊंच्या मनात काय चाललंय ना ते त्या भाऊंनाच माहिती. आणि असलंच ना तर या सिद्धिविनायकाला माहिती. सोनाली मी बाहेर जाऊन येतोय. अरे आत्ता कुठे चाललाय? माई खूप काम आहेत ग. आणि सोनाली या प्रोजेक्ट बद्दल आता कोणाला सांगू नको हा, तुला खास सांगतोय. मला? हो. खरं म्हणजे त्याला मला सांगायचं होतं. पूर्वीची म्हण आहे ना, लेकी बोले सुने लागे. आता पत्नी बोले आई लागे. चालायचं काळाचा महिमा. नाही हो माई, असं काही नाही. त्या बघा आजी आई आल्या. आई ये ये. अगं तुझीच वाट बघत होते. कशी आहे सुमे? खूप छान आहे. कल्याण नसतो. सोनाली, राजेश घाई कुठे गेला? माझ्याकडे लक्षही नव्हतं त्याचं. काही काळजीचं कारण नाही ना? बस बस तू आधी. काही काळजीचं कारण नाहीये. उलट एक आनंदाची बातमी आहे. आपला राजेश या चाळीच्या जागी मोठा टॉवर बांधतोय. माई अगं राजेशनी सांगितलंय बाहेरच्या लोकांना सांगू नका. आई तर आपली घरातलीच आहे ना. नाही हो, मी म्हणत होते मी जेवणाचं बघते, तुम्ही दोघी बसा गप्पा मारत. आलेच आजी आई? पण सोनाली आज आईच्या आवडीचं काहीतरी कर. सगळं बनवते.
तुम्ही भाऊ आहेत ना राजेश बरोबर या प्रकल्पात? असं वाटतंय तरी. मग राजेश नक्की यशस्वी होणार. आप्पांचा पण किती विश्वास होता ना भाऊंवर. आणि भाऊंना आप्पांविषयी आदर. आज आप्पा आपल्याच नाहीत ग, पण भाऊंच्या मनात आप्पांविषयीचा तो आदर अजूनही तसाच आहे. भाऊ जेव्हा अप्पांच्या कंपनीत नोकरीला लागले ना, तेव्हा जेमतेम 20 वर्षाचे होते. अप्पा त्यांना विनू म्हणायचे, विनायक नाही बरं का. या लहान वयातही भाऊंची कामाची समज, निर्णय घेण्याची कुवत आणि नेतृत्व करी सर्वांना एकत्र घेऊन काम करण्याची क्षमता अप्पांनी जोखली होती. आणि म्हणूनच आप्पांनी भाऊंना आपला असिस्टंट नेमलेला होता. आता 3 वर्षात अप्पा जनरल मॅनेजरच्या पदावरून निवृत्त होणार होते. तोपर्यंत त्यांना त्यांचा उत्तराधिकारी तयार करायचा होता. आणि भाऊनी आप्पांचा हा विश्वास सार्थ ठरवला. आणि तुला आठवतं का ग, आपली गावाकडे जमीन होती हो, ती राजकीय पुढाऱ्यांच्या आणि गुंडांच्या घशात जाण्यापासून भाऊनी वाचवली होती. आठवतंय तर. आणि त्या जागेवर आप्पांच्या स्वप्नाप्रमाणे भाऊनी शाळा पण बांधून घेतली आणि आप्पांचा तिथे सत्कार पण झाला. तेव्हापासून ना अप्पांच्या मनात भाऊंविषयी कृतज्ञता वाढायला लागली. तिथपर्यंत सगळं ठीक होतं ग. भाऊ जेव्हा आपल्याकडे यायला लागले तेव्हा मी कॉलेजमध्ये होते. आमच्या वयात फारसं अंतरही नव्हतं. अगदी जवळचा नाही, पण विनायक माझा एक चांगला मित्र होता आणि त्याच नात्यानं मी त्याच्याकडे बघत होते. गोळी घेऊन टाकली. अगं अप्पांच्या मनात ना भाऊना जावई करून घ्यायचं होतं. माझं मत विचारलं होतं त्यांनी, पण अप्पांनी विचारेपर्यंत भाऊंशी लग्न करण्याचा विचारही नव्हता. आप्पांनी जेव्हा मला विचारलं माझी खूप द्विधा मनस्थिती झाली. मी विनायकला विचारलं. त्यांनी मला लग्नाला होकार पण दिला, पण एका अटीवर, लग्न झालं तरी तो ह्या चाळीतच राहणार. तरीही तू या लग्नाला मान्यता दिलीस? नव्हते देणार. मग का हो म्हणालीस तुम्ही? आणि एवढ्या वर्षात मला का नाही सांगितलंस? काय सांगणार होते? निर्णय मी घेतलेला होता. मी 2-3 दिवस विचार केला. विनायकचा स्वभाव मला आवडला होता. आयुष्याचा जोडीदार म्हणून मला तो योग्य वाटला होता. बरोबर. आणि मला असं वाटलं लग्न झाल्यावर आमचा संसार जसा वाढत जाईल मी विनायकला कन्व्हिन्स करीन की आपण ही चाळीतली जागाही ठेवूया आणि एक सुसज्ज असा फ्लॅट घेऊया. मग काय झालं? पण माझी ती अट अजूनही मान्य नाही. आणि शेवटी मी स्वतःला या चाळीतल्या वातावरणाशी जुळवून घेतलं. खूप त्रास झाला असेल ग तुला या चाळीच्या वातावरणात जुळवून घ्यायला. खूप त्रास. सर्वांचे दरवाजे सताड उघडे. कुणीही कधी येणार. कधीतरी कपभर दूध, कधी वाटीभर साखर मागायला यायचे आणि सोफ्यावर फटकल मारून बसायचे. जायची घाई म्हणून नाही, आमच्या संसाराला काही प्रायव्हसीच नव्हती ग. मला असं वाटतं माझ्या राजेशचा संसार तरी या चाळीतल्या वातावरणात गुदमरू नये ग आई. अजिबात गुदमरणार नाही. भाऊ लक्ष घालतायत की नाही म्हणूनच काळजी वाटतेय. नाही समजले? तुला भाऊंचा तो आध्यात्मिक काका माहितीये ना, तो हिमालयात निघून गेला, पण जाताना ही चाळ भाऊंच्या नावावर केली. आठवतंय मला. पण त्याबरोबर एक वचनही घेतलं, चाळीतल्या बिढारकरूंची योग्य काळजी घेईल. आणि म्हणून मला भीती वाटते. असं आहे का सगळं? निघेल तोडगा काहीतरी. सुचतंय मला. आपण चाळीतल्या भाडेकरूंना जर सांगितलं की भाऊ त्यांना फ्लॅट बांधून देत आहेत आणि तोही फुकट, तर तेच मागे लागतील भाऊंच्या. तुम्ही हे प्रपोजल ऍक्सेप्ट करा म्हणून. तुझी कल्पना खूप चांगली आहे, पण या भाडेकरूंना सांगणार कोण? अगं राजेश तर बजावून गेलाय. इतक्यात कुणाला काही सांगायचं नाही. माई जेवण झाली का हो? लवकर. आज मला घरला लवकर जायचंय बरं का.
आणि आई कधी आल्या बाई? झाला की तासभर येऊन. मग मायलेकींच्या गप्पा झाल्या असतील पोटभर. माय लेकींच्या गप्पा कधी पोटभर होतात का? पण सगुणा, आज सुमी ना तुझे खूप कौतुक करत होती. माई आणि माझं कौतुक ते कशा पायी बाई? अगं गप्पा गप्पात विषय निघाला. माई म्हणाल्या की या चाळीतल्या वातावरणाशी जुळवून घ्यायला सगुणा केवळ तुझ्यामुळे तिला मदत झाली हो. आई खरं सांगू का? हा, भाऊ म्हणजे अगदी देव माणूस आहे. त्यांनी मला लेख मांडली. माहिती माझं शाळेतलं शिक्षण त्यांनी पूर्ण केलं, ते पण स्वतःच्या खर्चाने. माझं लगीन पण लावून दिलं बरोबर आहे. आणि नंतर मला या चाळीमध्ये जिन्याखालची खोली पण राहायला दिली. भाऊ म्हणजे देव माणूस नाही ग. पण असं लक्षात घे, तुझा मुलगा आता मोठा होतोय. त्या जिन्या खालची खोली तुम्हा तिघाला किती लहान पडत असेल. लहान कशा पायी पडतीये? आम्ही आनंदात असतो. हो. माणसाला किती जागा लागते? डोक्यावर छप्पर असलं म्हणजे पुरे. आणि भाऊ काय सांगतात की माणसानी आहे त्याच्यामध्ये समाधानी राहावं. हो की नाही माई? हो हो, हे अगदी खरंय. पण आता भाऊ तुमचं समाधान वाढवणार आहे. ते कसं बाई? अगं ते या चाळीच्या जागी सोसायटी बांधणार आहेत. हो. हा, आणि तुमच्या खोल्यांच्या जागी फ्लॅट बांधून तुम्हाला फुकट देणार आहेत. काय सांगताय? ही बातमी चाळीत सगळ्यांना जाऊन अगदी, सांगा. अगदी. आनंदाची बातमी आहे. कोणती आनंदाची बातमी? अहो वहिनी, भाऊ आम्हा सगळ्या भाडेकरूंना फुक्कट मध्ये फ्लॅट देणार आहे. आणि तुला कोणी सांगितलंय? मला आईनी सांगितलं. चल ग सुमे, आपण आता जेवून ना घेऊया. चाळीतल्या सगळ्यांना औषध सांगते घेतल्यावर बरं ना का? अर्ध्या सगळ्यांना तासात मला सांगते. जेवायला लागतं. अगं सोनाली, सगळ्यांना फोन केलेस ना? किरण आणि सगुणा, सगुणा जरा आत ये ग इथे मदतीला. आले. आपल्याकडे आज मीटिंग आहे ना, हो. जरा टेबल आत घे. आले, आले. आणि संगीताला फोन केलाय. संगीताला मी 2 वेळा फोन केला. अगं फार नाटकं चालली होती तिची. तिला हे काही मान्य नव्हतं. नाही, जयमती काकू म्हणाल्या त्या त्याला घेऊन येणार आहे. बरं, हे येऊ का ग? या 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 या. तीच वाट बघत होतो. हो ना? या. उशीर झाला? नाही नाही, ये ये संगीता. संगीताला घेऊन आलोय. अरे बस अरे किरण. येऊ का? मीटिंग सुरू झाली. हातून वगैरे पाणी घेऊन डायरेक्ट घेऊन आले तिला. किरण, चाललंय बसायला. हे संगीता बस. बरं झालं आली. हो ना? छान केलं, छान केलं. मला उशीर झाला. नाही नाही, अगदी वेळेत जात तुम्ही. अगं तू बॉब घेऊन आलीस का? दोघी आला. वा, छान छान. मला नाहीत ना? ते पण पाणी घेतलं. नको नको. अगं मी तर घरूनच आले. भाऊ तुम्हाला पाणी? नाही ना. आम्ही लोक एकत्रच आलो. आई, तुमच्या गप्पा झाल्या असल्या तर आपण मीटिंग चालू करूया. राजेश, तर प्रसिद्ध बिल्डर निलेश भाईंनी आपल्या चाळीचं रिडेव्हलपमेंटचं प्रपोजल दिलेलं आहे आणि माझ्या आणि भाऊचे त्याच्यावर चर्चा झालेली आहे. आपल्या सर्वांना 350 स्क्वेअर फीटचा फ्लॅट मोफत मिळणार आहे. छान छान राजेश, तू आमचं स्वप्न पूर्ण करतोयस हं? पण भाऊची मान्यता आहे का या प्रोजेक्टला? अर्थातच तुमचं, भाऊंचं, आपल्या सर्वांचं स्वप्न आहे. आणि आपले निलेश भाई 2 कोटीचा कॉर्पस फंड देणार आहे आपल्या सोसायटीला. पण कशासाठी आहे राजेश? अरे आपल्याला नवीन फ्लॅटचं टॅक्स लागणार, तो पैसा त्याच्यातून जाणार. म्हणजे फ्लॅट पण फुकट आणि त्याचा टॅक्स पण खिशातून भरायचा नाही.
त्याशिवाय निलेशबाई आपल्या सोसायटीला कंपाऊंड घालून देणार, आणखी सिक्युरिटी पण प्रोव्हाइड करणार आहे. होय तर आता काय आपली चाळ थोडीच राहणार आहे, पाहिजेच ना सिक्युरिटी आपल्याला पाहिजे. पण राजेश, निलेशभाई टावर बांधणार तर रस्त्याच्या शेजारी, म्हणजे आपली सोसायटी याच्या मागच्या बाजूला असणार. अहो नाना, काय मागची बाजू आणि पुढची बाजू करताय? ह्या गल्लीच्या रस्त्याच्या बाजूने बघितलं तर आपली सोसायटी पुढे आणि टावर मागे. अरे पण तुमचं ना पुरे करा नाना. अगदी मुद्द्याचं बोललास किरण. आणि राजेश, आपल्या नव्या टॉवर मध्ये सोयी होणार आहेत, स्विमिंग पूल, जिम, ते आम्हाला सगळ्यांना वापरायला मिळणार. निलेशबाई ते नवीन सदस्यांना देणार आणि त्याच्याबद्दल त्यांच्याकडनं दर महिन्याला पैसे घेणार. आपल्याला परवडणार आहे का ते? छे हो, आणि लागतात कशाला ग ती कॅड? आयुष्य गेलं आपलं मोरी तांबूळ करण्यात आणि म्हणे फ्लॅट स्विमिंग पूल पाहिजे. आपल्याला फ्लॅट मिळतोय ना, आपण घेऊया. माई, आपल्याला दिवसभर पाणी मिळणार घरात. हो, आता फक्त 2 तास नाही, आपल्याला 24 तास घरात पाणी मिळणार. पण आपल्याला अंगण मात्र पाहिजे. कशाला? पापड वगैरे. अगं, आणि वटपौर्णिमेसाठी वड हवा. आणि गणपतीचं मंदिर पण. योगा सेंटर मात्र विसरायचं नाही. हो, आपण हे सगळं निलेशबाईंना सांगूया. पण मी मात्र सगळ्यांना सांगते बरं का, तुम्हाला सगळ्यांना वाढीव जागा मिळणार आहे, तेव्हा माझा पगार पण वाढवून हवा आहे, नाहीतर मी काम करणार नाही. अगं, तुला तर नवीन घर कामं मिळतील ना ग, घे ना ग त्यांच्याकडनं जास्तीचा पगार. अगं सगुणा, आमची कामं तुझ्याकडे आधीपासूनच्याच आहेत ना. ऐकलीस ना सगुणा? अगं सगुणा, चेष्टा केली तुझी, देणार आम्ही सगळं. पण मी येईन हो कामाला. आणि राजेश, नवीन सोसायटीमध्ये मला हिचा फ्लॅट माझ्या शेजारी हवा. तू माझ्याकडे. किती महत्वाचा विषय चाललाय. काय तुमचं पापड पर्यंत राजेश आई काय बघ, थोडं 2-4 गोष्टी तुला सांगतो. आता तू बिल्डरला भेटायला जाणार तर 2-4 गोष्टी लक्षात घे. त्याला विचारायचं की आम्हाला खाली करायला लावून तुम्ही कुठं नेऊन ठेवणार. त्याच्यानंतर किती दिवस राहायला गेले आणि भाड्याचं काय म्हणावं. निलेशबाईंशी सर्व चर्चा करून ते नक्की यातून मार्ग काढणार. लिहून घेते. हो, तर तुमच्या सर्वांची या रिडेव्हलपमेंटला परवानगी आहे ना? तर भाऊ बोलव निलेशबाईंना. कशाला? रिडेव्हलपमेंट अग्रीमेंट साइन करायला. नको. मला वाटलंच होतं तुम्ही या रिडेव्हलपमेंटला नाही म्हणणार म्हणून. माई, मी रिडेव्हलपमेंटला नाही म्हणत नाहीये. माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की निलेशभाई बरोबर अग्रीमेंट नको. पण का? मला एक दुसरा बिल्डर भेटलाय. तो नवीन सदस्य आणि तुम्हा सर्वांचं मिळून एकच मोठं टॉवर बांधणार आहे. त्याचे 2 फायदे आहेत की एक तर तुम्हाला आत्ता मिळणार आहे त्याच्यापेक्षा जास्ती जागा मिळेल, आणि दुसरं म्हणजे अतिरिक्त फॅसिलिटीज जसं की स्विमिंग पूल, जिम, या सगळ्या तुम्हालाही मिळतील. बिल्डर आहे. आणि शांता, आणि एक चांगली न्यूज आहे की तो जो हे बिल्डिंग बांधणार आहे ना, ते आपल्या बाजूला जे मोकळं मैदान आहे ना तिथं बांधणार. त्यामुळे बिल्डिंग पूर्ण होईपर्यंत तुम्हाला कुणालाही सध्याची जागा सोडून जायला नको आहे. भाऊ, कोणी बिल्डर येतात, काही प्रॉमिस करतात, आपले निलेशभाई तसे नाही हो. राजेश, तुला सगळं सांगतो. नाना, मी तुम्हाला काल म्हणालो होतो ना की प्रत्येक प्रश्नाला उत्तरे असतंच, आणि नाही उत्तर मिळालं तर प्रश्नाची मांडणी बदलायची, म्हणजे ते उत्तर आपोआप आपल्याकडे चालत येतं. आठवतंय मी कालपासून विचार करतोय की ही रिडेव्हलपमेंट मी का करतोय. तर एक तर माझ्या सगळ्या सहकाऱ्यांचं आयुष्य बदलून टाकणारी ती घटना असणार आहे. दुसरं म्हणजे राजेश रिडेव्हलपमेंटच्या निमित्ताने नव्याने त्याची करिअर चालू करतोय. तो निलेश भाई, तो तर त्याला प्रॉफिटच कमवायचा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला माझ्या काकांना दिलेलं वचन पूर्ण करायचं आहे. हे मात्र अगदी बरोबर. आता निलेश भाईचं जर प्रपोजल तुम्ही नीट बघितलं असेल ना, ते सर्वस्वी त्याच्या हिताचं आहे, पण मला तुमच्या सगळ्यांचं हित बघायचं आहे. आणि त्यामुळे तुमच्या सर्वांच्या हिताच्या दृष्टीने
माझं असं म्हणणं आहे की हे प्रोजेक्ट निलेश भाई नाही तर माझा राजेश करा. होय तू. मला काय अनुभव आहे भाऊ, मी कसं करणार एकटा? अरे राजेश, अनुभव घेऊन कोणीच जन्माला येत नाही. आणि तू एकटा कुठे आहेस? मी आहे ना तुझ्याबरोबर. आणि हे सगळे सुद्धा आहे. सांगतो तुला समजावून. असं बघ, नाना बँकेतनं मॅनेजर म्हणून निवृत्त झाले. त्यामुळे आपल्या सोसायटीला लागणारं कर्ज आणि बाकीच्या आर्थिक बाजू त्या तुम्ही बघायच्या. शांता ॲडव्होकेट आहे, त्यामुळे कायदेशीर बाजू ती सगळी तुम्ही बघायची. ठीक? नो प्रॉब्लेम. आणि मी त्या दिवशी तुला म्हणालो होतो बघ, ते पाटील म्युन्सिपाल्टीतनं चीफ इंजिनियर निवृत्त झालेले, त्यांना मी एक फ्लॅट द्यायचं कबूल केलं. आणि त्यामुळे सगळ्या म्युन्सिपाल्टीच्या परमिशन्स वगैरे ते मिळवणार आहे. आणि इतकं करून समजा काही अडचणी आल्या तर आपण सर्व आहोतच. हो, तुम्ही फक्त चाळीचंच नाही तर आमच्या विचारांचंही रिडेव्हलपमेंट केलं. पण भाऊ, कुठे निलेश भाई, कुठे मी? अरे निलेश भाई मोठे आहेतच, पण एक लक्षात ठेव की तू, आणि नुसतं तू नाही तर तुम्ही सर्वांनी स्वतःमध्ये विश्वास निर्माण केला पाहिजे. तुम्हाला ते गाणं माहितीये ना, हमको मन की शक्ती देना मन विजय करे, दूसरों की जय के पहले खुद खुद की की जय जय करे. करे. डेव्हलपमेंट तुम्हीच करा म्हणून. मोठा बिल्डर झालास. तुमची फॅमिलीचा एक फोटो होऊन जाऊ द्यावा. हो, तुम्ही लायब्ररी चालू केली आहे मात्र छान झालं. मला तर रोज वर्तमानपत्र किती वाजता येईल. नाना, लायब्ररी चालू झाली असली तरी वृत्तपत्र वाचायला पूर्वीप्रमाणे तुम्ही आमच्याकडेच यायचं. आणि मी चहा सुद्धा देणार तुम्हाला. विजय साठे, मीना मगदाणी, वीणा लोंढे, सुजाता साठे, संगीता सोनवणे, शांता दिवाण, जयवती दळवी, अभया टिळक, सविता गायकवाड,
नीला तिम्माराजी. सगळ्यात पहिल्यांदा आलेत, सगळे आलेत. ह्या सगळ्या टीमचं खूप खूप अभिनंदन. आणि डिरेक्शन कोणी केलंय? एवढ्या सगळ्यांना घेऊन जे काही तुम्ही केलंय, सिंक्रोनायझेशन, त्यांच्या उभं राहण्याच्या जागा आणि ज्या प्रकारे तुम्ही सादरीकरण केलं, खूप छान केलं. आणि ह्या 55+ कॅटेगरी आहे ना, ह्या वयात तुमची जी काही एनर्जी तुम्ही लावली आहे ना, पहिलाच परफॉर्मन्स आणि खूप छान केला. विशेष कौतुक ह्या काकांचं. आत्माराम बेंडे म्हणून आपल्याकडे मराठीतले कलाकार होते. इतका सहज सुंदर अभिनय तुम्ही केलात. आणि ताठे काकू एक पण डायलॉग विसरला नाहीत. इतकं परफेक्ट. कोणाच्या नंतर कोणी बोलायचे, आता कोणाला कुठे जायचे, हे सगळं बरोबर आपापसातल्या नजरेतून नजर ते कळत होतं आम्हाला. पण खूप छान. नेपथ्यसुद्धा छान झालं आहे. मागचा सेट चांगला लागला होता. मस्त झालं. खूप सुंदर. खूप छान. सगळ्यांचं खूप 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 कौतुक. आणि असंच करत राहा. ही एकांकिका आणि कुठे तुम्ही सादर पण करा. स्पर्धेला जा खर घेऊन. खूप छान करताय तुम्ही सगळे. मस्त काम केलं. दिग्दर्शकाचं विशेष कौतुक की सगळ्यांना घेऊन एकत्रपणे येऊन करणं, रोजच्या तालमी करणं आणि परफॉर्म करणं याकरता. खूप छान. हां, आलेत का ते? तुमच्यापैकीच एक आहेत. त्यांना स्पेशल कॉम्प्लिमेंट द्या. कारण एक खूप चांगला आणि महत्त्वाचा विषय त्यांनी या एकांकिकेमधून मांडला. आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे मला आवडलं काय माहिती का, जेव्हा यांचा एक प्रश्न असतो या काकूंचा की नवीन कुठे शिफ्ट करणार आणि तिथलं भाडं कोण देणार, हा खरंच आत्ता खूप मोठा प्रश्न आहे. आणि तुम्ही ज्या पद्धतीने हे सगळं सादर केलं आहे, हॅट्स ऑफ. म्हणजे तुमचं वय 70 आहे, 92 आहे, 200 किंवा 35 आहे, हे महत्त्वाचं नाही. तुम्ही आत्ता ज्या एनर्जीनं ज्या पद्धतीची कॅरेक्टर्स तुम्हाला दिली होती ती बरोबर वठवलीत. आणि आमच्या मोलकरीण काकू तर त्यांनी एक त्यातल्या त्यात एक कॉमेडी पंच पण काढला. मला सॉलिड आवडला ते. हां, नाही वयाचं काही नाही. मला कुणीच म्हणजे जास्त वयाचे वाटतच नाही कुणी. मीच जरा जास्त वाटते तुमच्यापेक्षा. पण मस्त केलं आहे. असंच करत राहा. मला वाटतं कला सादर करणं, मग ती नाटक असेल, गाणं असेल, नृत्य असेल, ही माणसाचं मनोधैर्य खूप वाढवतं. आणि वय वगैरे विसरून जातो आपण तिथे. त्यामुळे तुम्ही असं करत राहा, कायम करत राहा. अशाच पद्धतीनं चांगलं, याच्यापेक्षाही तुम्ही चांगलं कराल याची मला 100% गॅरंटी आहे. तर तुम्हाला सगळ्यांना ऑल दी बेस्ट आणि थँक्यू व्हेरी मच. फक्त टावर आम्हीही बांधलं असतं. छान छान, नक्की छान. आणि सगळे सुरेख छान दिसत आहेत. अगदी शेवटी सगळे ज्या पद्धतीने एवढ्या कमी वेळात आलात ना, वा वा. एकदा जोरात टाळ्या वाजवा सगळ्यांसाठी.